सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। काल संपादनाची मेल पाठवले, त्याच्यामध्ये अध्याय 12 सगुण निर्गुण या संदर्भात विषय असा लिहिलेला आहे। पण डॉक्टर काकाने असं सांगितलं की आपण आज ओवी नंबर म्हणजे अध्याय 6वा आणि ओवी 315 ते 344 याचं वाचन करणार आहोत, त्याच्या अर्थाचं वाचन करणार आहोत। त्या अर्थामध्ये सगुण निर्गुणचं बीज दडलेलं आहे, त्यामुळे ह्या अर्थ बघून बहुतांश पुढच्या वेळेला आपण 12व्या अध्यायातील सगुण निर्गुण भक्तीच्या निर्देशाकडे काका वळतील। तर आपण प्रथम ओम नमोजी अध्यायापासून सुरुवात करू, मग ज्ञानेश्वरी अध्याय 6वा श्लोक 15 आणि ओवी 315 ते 344 याचं वाचन प्रथम करू, ओव्यांचं अर्थाचं वाचन होईल आणि मग काका त्यांच्या निरूपणाला सुरुवात करतील। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशु सकळमती प्रकाशु, मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी, अकार चरण युगल उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले, ते मिया गुरुकृपा नमिले आदि बीज, आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी, नमस्कार मिया तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो, पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। आता महाशून्याचा डोही, जेथ गगनाची चिठावो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा या, म्हणून आखरा माझी सापडे की कानावरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा, जै कही दैवे अनुभविले फावे, तै आपणची हे ठाकावे होऊन या, पुढती जाणणे ते नाहीची, म्हणून असो किती हेची, बोलावे आता वायाची धनुर्धरा, ऐसे शब्द जात मागवते सरे, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेथ न शिरे विचाराचा, जे उन्मनियेचे लावण्य, जे तूर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व, जे आकाराचा प्रांतु, जे मोक्षाचा एकांतू, जेथ आदि आणि अंतू विरोनी गेले, जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्यगा, जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे चतुर्भुज कोंबेली, जयाची शोभा रूपा आली, देखोनी नास्तिकी नोकिली भक्त वृंदे,
ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जाहले ते पुरुष जयांचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी आम्ही साधन हे जे सांगितले तेची शरीर जिही केले ते आमुचेनी पाडे आले निर्वाळले या परब्रह्माचे नीरसे देहाकृतीची ये मुसे वोतीच दाहले तैसे दिसती आंगे जरी हे प्रतीती हन अंतरी फाके तरी विश्वची हे अवघे झाके तव अर्जुन म्हणे निके सातची जी हे कादे आपण आता देवो हा बोलिला जो उपाव तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे ये अभ्यासी जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती हे सांगतियाची रीती कळले मग देवा गोठीची हे ऐकता बोधू उपदतसे चित्ता मा अनुभवे तल्लीनता नवेल केवी म्हणूनी एथ काही अनारीसे नाही परी नाव भरी चित्तदेई बोला एका आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला सांगू परी न करे परी न शके करू पांगू योग्यतेचा सहजे अंगिक जेतुली आहे ते तुलियाची जरी सिद्धी जाये तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन ना तरी देवो दैसे सांगतील तैसे आपण या जरी न ठकेल तरी योग्य ते वीण होईल तेची पुसो जीवींची ऐसी धारण म्हणून पुसावया जाहले कारण मग म्हणे तरी आपण चित्त देईजो आहो जी अवधारिले हे दे साधन तुम्ही निरोपिले आवडतयाही अभ्यासिले फावो शके की योग्यते वीण नाही ऐसे हन आहे काही तेथ कृष्ण म्हणती तरी काही धनुर्धरा हे काज कीर निर्वाण परी आणि काही जे काही साधारण तेही अधिकाराचे ओढवे वीण काय सिद्धी गाय पै योग्यता जे म्हणजे ते प्राप्तीची आधीन जाणीजे काजे योग्य होऊन कीजे ते आरंभी फळे तरी तैसी एक काही सावयाची कोणी नाही आणि योग्यांची काही खाणी असे नावेक विरक्तू दाहला देहधर्मी नियतू तरी तोची नवे व्यवस्थितू अधिकार्या ये तुला लिये आयणी माझी येवढे योग्यपण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे साकडे फेडले तयाचे मग म्हणे गा पार्था ते हे ऐसी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही आता परब्रह्मरूपी डोहात जेथे आकाशातच थांग लागत नाही तेथे या शब्दरूपी नाव ढकलण्याच्या वेळूचा लाग लागेल काय या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल शब्दांनी सांगता येईल अथवा कानांनी ऐकता येईल अशी खरोखर नाही हे त्रिवार सत्य आहे जेव्हा कधीतरी दैवयोगाने ते अनुभवाला प्राप्त होईल तेव्हा ते आपण होऊन राहावे असे ते आहे अर्जुना तद्रूप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही म्हणून आता हे राहून दे हेच व्यर्थ किती बोलावे याप्रमाणे शब्द मात्र जेथून माघारी परततो जेथे संकल्प नाहीसा होतो व विचाराचा वाराही जेथे प्रवेश करू शकत नाही जे परमात्म तत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध व अमर्याद आहे जे आकाराचा शेवट आहे ते मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवट ही दोहीही नाहीशी झाली आहेत जे त्रैलोक्याचे कारण आहे जे अष्टांग योगरूप वृक्षाचे फळ आहे व जे आनंदाची केवळ जीवन कला आहे जे पंचमहाभूतांचे बीज आहे जे सूर्याचे तेज आहे त्याप्रमाणे अर्जुनाचे माझे खास स्वरूप आहे नास्तिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची निर्गुण स्वरूपाची शोभा व्यक्ततेला आली तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होय ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात ते पुरुष असे हे शब्दातील उत्कृष्ट सुख आपणच बनतात आम्ही जे हे अष्टांग योगरूपी साधन सांगितले
त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्यांनी केले ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले. देहाकृतीच्या मुशीत परब्रह्मरस ओतून तयार केलेली जणू काय मूर्तीच ते शरीराने दिसतात. जर हा अनुभव अंतःकरणात प्रकाशला तर हे सर्व जग मावळेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, ठीक, हे खरे आहे महाराज. कारण की आता देवा आपण जो हा उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे, म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते. याचा दृढनिश्चयाने ते अभ्यास करतात ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात. हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले. देवा, योगाचे हे वर्णनच केवळ ऐकले असता चित्तात ज्ञान उत्पन्न होते, तर मग अनुभवाने तल्लीनता कशी होणार नाही. म्हणून तुझ्या सांगण्यात काही अन्यथा नाही, परंतु क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे. कृष्णा, तू जो आता योग सांगितलास तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला, परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळे मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही. माझ्या अंगात स्वभावतः जितकी योग्यता आहे तेवढ्याच योग्यतेने जर अभ्यास सिद्धीला जाईल तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन. अथवा देव जसे सांगतील तसे जर आपल्या हातून होणार नसेल तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगे असेल तेच विचारू. माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचे प्रयोजन पडले. म्हणून मी म्हणतो, आपण इकडे लक्ष द्यावे. अहो महाराज, ऐकले का? तुम्ही जे साधन सांगितले त्याचे वाटेल त्याने अनुष्ठान केले तर ते साध्य होईल काय? अथवा योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही असे काही येथे आहे? असे अर्जुनाने विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हे तू काय विचारतोस? ही तर अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे, पण इतर काही साधारण काम असते ते तर अधिकाराच्या योग्यतेच्या सिद्धीत जाते काय? परंतु योग्यता जी म्हणावयाची ती प्राप्तीच्या अधीन आहे असे समजावे. कारण योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायक होते. तर तसा काही येथे योग्यता हा सहज बाजारात मिळणारा माल नाही. आणि योग्य पुरुषांची खाणी आहे काय? थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत तोच या कामी योग्य अधिकारी नाही काय? एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशी त्याची अडचण देवांनी ओघानेच दूर केली. मग देव पुढे म्हणतात, अर्जुना, त्याचा असा नियम आहे की जो अनियमित वागतो त्यास मुळीच योग्यता नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आजचा विषय जो आहे तो तेच निर्गुण आणि तेच सगुण. सगुण निर्गुण वेगळं नाही. सगुणाची उपासना कशी होते? निर्गुणाची उपासना श्रेष्ठ का सगुणाहून? दोन्ही आवश्यक आहे का? निर्गुणाची उपासना सगुणाशिवाय होऊ शकते का? देव फक्त सगुणच आहे का? देव निर्गुण नाही का? हा जो सगुण निर्गुणाचा जो मतमतांतर आहे हे अनंत काळापासून चालत आलेले. आणि जेव्हा आम्ही पाहतो या मतमतांतराकडे तेव्हा आपल्याला असं कळतं की अशी ही मतप्रणाली आहे की निराकारच फक्त आहे, निराकाराचीच फक्त उपासना करावी, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. असंही मत आहे की फक्त
सगुण साकारच आहे परमेश्वर, तोच एक सर्वमेव आहे, त्याचीच फक्त उपासना करावी. जे दिसत नाही त्याला कशाला धरायचं. आणि तुम्ही जर असं म्हणता की निराकार जर एवढं शक्तिमान आहे, तर निराकार जर शक्तिमान आहे तर ते सगुण रूप नाही होऊ शकत का? मग सगुण रूपच जे आहे ते परब्रह्म आहे, अशा प्रकारचा जो आहे तो मत त्या ठिकाणी त्यांनी मांडलं. द्वैत मतामध्ये मी आहे आणि ईश्वर आहे. अद्वैत मतामध्ये मीच परब्रह्म आहे. परत मी रिपीट करेन, द्वैत मतामध्ये काय आहे की मी आहे आणि परब्रह्म आहे, ईश्वर आहे. अद्वैत मतामध्ये काय आहे की मीच फक्त परब्रह्म आहे. महाराष्ट्रीय संतांनी कशा प्रकारचा जो आहे तो उद्घोष केलेला आहे आता आपल्या सर्वांना विदित आहे. अद्वैत वेदांताचा पुरस्कार केलेला आहे, अहम ब्रह्मास्मीचा पुरस्कार केलेला आहे, ब्रह्म सत्यम जगन मिथ्याचा मार्ग धरलेला आहे. आणि त्याचबरोबर जे आहे ते पुढची स्टेप म्हणजे असं सर्वम खल्विदम ब्रह्मास्मी, ज्ञानेश्वर महाराजांचा चिद्विलासवाद, सर्व दूर परब्रह्मच आहे. स्वामी रामदासांची ओवी की आगाज एका झालेची नाही, त्याची वार्ता पुस्तोसी काय. ती मतप्रणाली सुद्धा आम्ही जी आहे ती पाहिलेली आहे, जी व्यासांपासून सुरू झाली. गौडपादाचार्यांनी त्यांना म्हटलेलं, शंकराचार्यांनी पुढे आणलं ब्रह्मसत्यम जगन माया म्हणून. महाराष्ट्रीय सर्व साधू संतांनी, आपलं भाग्य असं की महाराष्ट्रीय सर्व साधू संतांनी एकच तत्वप्रणाली पुढे आणल्यामुळे आपल्याला काही कोणत्याही प्रकारचा जो बुद्धिभेद झालेला नाही, आपण त्यालाच अनुसरतोय पुढे जाऊन. तर अशा हा प्रश्न उपस्थित का झाला सगुण आणि निर्गुणाचा? तर खरं म्हणजे सगुण निर्गुणाचा प्रश्न उपस्थित का झाला या ठिकाणी ही आपल्यासारख्या ज्येष्ठ बुद्धिमान भावुक श्रोत्यांची देणगी आहे की त्यांनी हे ओळखलं की ज्ञानेश्वर महाराजांनी कुंडलिनी शक्ती जागृत झाली, ती वरती गेली, ब्रह्मरुंद्रात पोहोचली आणि एकत्व ऐक्य झालं जीवाचं आणि ब्रह्माचं. आणि हे जीवाचं ब्रह्माचं ऐक्य म्हणजे निर्गुण स्वरूपाचं जे ऐक्य झालं तेच साकार ब्रह्म आहे, जगत सुद्धा तेच आहे. अशा प्रकारचा सिद्धांत जो आहे तो कोणी मांडला? वेदव्यासांनी मांडला ब्रह्मसूत्रामध्ये. ते आपण त्याचं विवेचन जे गुलाबराव महाराजांनी केलं ते पाहिलं. वेदांत सूत्रातील 4थ्या अध्यायाच्या 4थ्या मुक्तिपादात भगवान व्यासांनी जीव चैतन्य मात्र परब्रह्मात मिळतो, जीव सगुण परमेश्वरात मिळतो, अशी दोन्ही मते देऊन एक सिद्धांत त्यांनी उपस्थित केला. एवं प्युप्यनाशाद पूर्वभावाद विरोधम बादरायणम. हा सूत्र काय? तर म्हणजे हा सूत्र एक सिद्धांत आहे. हा सूत्र काय सांगतो की जीव हा भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपापैकी कोणत्याही स्वरूपात जरी मिळाला तरी तो पूर्ण ब्रह्मस्वरूपच होतो, असा सिद्धांत केला आहे त्यांनी. असं सांगितलं या ठिकाणी की सगुण स्वरूपाशी ऐक्य पावणे, निर्गुण स्वरूपाशी ऐक्य पावणे, हाच या ठिकाणी जो आहे तो भाव आहे. म्हणजे सगुण निर्गुणाचं जे आहे ते ऐक्य. आणि अशा प्रकारचं या ओवींमधनं जे आलेलं आहे अध्याय 6व्या आणि आज ज्या ओव्या वाचल्या त्याच्यामधनं असा सूर एक येतो की निर्गुण आणि सगुण हे दोन्ही एकच आहे. आणि त्याच्यावरनं अशी एक पृच्छा निर्माण झाली, अशी एक सूचना माझ्या समोर आली की मग निर्गुण स्वरूपाबद्दल, निर्गुण आणि सगुण स्वरूपाबद्दल थोडंसं आणखीन आपण
त्याच्याबद्दल डिटेल का न पाहू. आणि म्हणून जे आहे ते आपण 12व्या अध्यायाकडे जे पहिले काही श्लोक आहे ते पाहणार आहोत. कदाचित ते आज ते पाहणं जमणार नाही, तरी पण त्याचं बीज याच्यामध्ये कसं आहे, या ओव्यांमध्ये कसं बीज आलेलं आहे, आणि सगुण म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, निर्गुण निराकार म्हणजे काय, सगुण निराकार म्हणजे काय, सगुण आणि निर्गुण हे एक कसं की एक नाही, अशा प्रकारचं सर्व जे आहे थोडेसे आपण विचार आज या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग जे आहे ते सगुण भक्ती श्रेष्ठ की निर्गुण भक्ती श्रेष्ठ हे जे 12व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे की सगुण भक्ती श्रेष्ठ म्हणून, त्याच्याबद्दलच आपण पुढे पाहूया. तर आज आपण जे पाहिलेलं आहे पाहू ते अशा प्रकारचं जे आज पाहतो पाहायला सुरुवात करतो आहे की 315वा हा श्लोक आहे. कुंडलिनी शक्ती ह्या श्लोकाच्या भाष्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कुंडलिनी शक्तीला ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचली आहे अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी 305 ओवीही. मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी सोहमभावाच्या बाह्यापासून परमात्म लिंगा धावनी अंगा घडे. म्हणजे जी कुंडलिनी शक्ती झोपलेली मूलाधार चक्राशी होती, आपल्या कण्याच्या बेसमध्ये होती, पायथ्याशी होती, ती झोपलेली होती, ती योग बलाने जे आहे, हठयोगाने जे आहे ती जागृत झाली, आणि जागृत होऊन जे आहे ती वरच्या बाजूला गेली, म्हणजे ऊर्ध्व गती त्याला झाली, म्हणजे त्या चैतन्याची ऊर्ध्वगती झाली. म्हणजे याचा अर्थ हा झाला की जे चैतन्य अधोमुख असतं ते कसं आहे, जे चैतन्य अधोमुख असतं म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते चैतन्य कसं आहे, ते चैतन्य जे आहे ते अज्ञानाने बरवटलेलं आहे असं म्हणूया. ती देहबुद्धी आहे, तेही चैतन्यच आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर जेव्हा जी आहे ती शक्ती खालच्या बाजूला जाते तर ते सर्व त्या ठिकाणी असतं. आणि जेव्हा ती शक्ती जागृत होते, शुद्ध जागरूकता त्या ठिकाणी येते, तेव्हा ती ऊर्ध्वमुख होते. म्हणजे हा एक प्रश्न आहे की आम्ही शक्तीला ऊर्ध्वमुख का करावं, शक्तीला ऊर्ध्वमुख का करावं, कुंडलिनी शक्ती जागृत का व्हावी. त्याचं कारण असं की जेव्हा ती शक्ती ऊर्ध्वमुख होईल, जेव्हा ती शक्ती वरतीकडे जाईल, तेव्हा ज्या शक्ती तुम्हाला नको, किंवा ज्या संकल्पना तुम्हाला नको, ज्या वासना तुम्हाला नको, ज्या इच्छा तुम्हाला नको, त्या आपोआप जे आहे त्या ठिकाणी शुद्ध होतील आणि त्या ज्या आहेत ते निघून जातील. म्हणून ऊर्ध्व जे आहे ती शक्तीचं महत्व, ऊर्ध्व का करावी, कुंडलिनी शक्ती का जागृत करावी. मग ती कुंडलिनी शक्ती हठयोगाने जागृत होवो, नामस्मरणाने जागृत होवो, आपल्या साधनेने जागृत होवो, ती गोष्ट वेगळी. पण ऊर्ध्व ऊर्जेचं जे हे आहे एक सिद्धांत तो अशा प्रकारचा आहे की ती ऊर्जा जी आहे ती मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान चक्रामध्ये, तिथं जे आहे ते मणिपूर चक्रामध्ये, नंतर हृदय चक्रामध्ये, नंतर विशुद्ध चक्रामध्ये, आणि मग आज्ञा चक्रामध्ये, आणि त्या ठिकाणी जे आहे ती सूक्ष्म नाडी आणि इळा आणि पिंगला या 2 नाड्या त्या ठिकाणी सर्व हे होऊन तिथपर्यंतच राहून पुढे जो प्रवास होतो शक्तीचा, तो जो आहे तो त्या ठिकाणी मनोलय होतो, आणि पुढचा प्रवास जो आहे ब्रह्मरंध्राकडे जो आहे तो जातो, आणि त्या शक्तीचा प्रवास ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचतो. आणि मग तिथे ती स्थिरावते ती शक्ती. म्हणजे जोपर्यंत तिथे पोहोचत नाही तोपर्यंत जीवाशिवाचं ऐक्य नाही. एकदा ती शक्ती त्या ठिकाणी ब्रह्मरंध्राला टाळूमध्ये पोहोचली, मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी सोहमभावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावनी अंगा घडे. त्या ठिकाणी जे आहे ते जीवाशिवाचं मिलन झालं. 308 ची ओवी आहे की तव तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडू कुमारा. आणि या ठिकाणी जे आहे लिहिलंय पिंडाचे निमिषे म्हणजे पिंडातून पदी पद प्रवेशे. पिंडाचे निमिषे म्हणजे चैतन्यमय शरीर प्रकृती, आणि पद म्हणजे तोंपद जीव, आणि पदी म्हणजे ईश्वर. हा जीव जो आहे तो प्रवेशे, पदी पद प्रवेशे, म्हणजे हा पदी म्हणजे जीव, पद म्हणजे शिव, प्रवेश तो पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडू कुमारा. अशा प्रकारे ते जीव शिवाचं ऐक्य त्या ठिकाणी होतं. निर्गुण सगुण त्या ठिकाणी ऐक्य होतं, आणि त्याच्यामध्येच त्या संदर्भामध्ये जो आहे हा जो लययोग झाला या ठिकाणी,
म्हणजे जीवाचं आपण पाहिलं की जेव्हा ती शक्ती वरती गेली त्यावेळेस जे आहे ते पृथ्वी तत्व, वायू आणि आकाश तत्व हे पहिले गेलो, नंतर वायू तत्व ही त्या ठिकाणी गेलो. आज्ञाचक्रामध्ये जाताना प्राणही जणू त्या ठिकाणी पोचला नाही, म्हणजे तेही तत्व त्या ठिकाणी विरालो. म्हणजे शरीर काय होतं, फक्त चैतन्यमय होतं. शरीर कसं होतं म्हणे हलकं होतं. जीवाचं काय होतं म्हणे पंचभौतिक तत्व जाऊन, पंचभौतिकत्व जाऊन शरीर काय होतं म्हणजे त्या ठिकाणी चैतन्यमय होतं. आणि ते कसं होतं तर म्हणजे जसं नदी समुद्राला मिळते त्याप्रमाणे जे आहे, आता ती जेव्हा नदी समुद्राला मिळते तर ती समुद्राच्या एका भागाला मिळते. त्याप्रमाणे हे चैतन्यमय शरीरधारी तोंपत जीव सुद्धा तत्पत परमेश्वराशी ऐक्य पावते वेळी आपल्या साकारपणामुळे तत्पत परमेश्वराला साकार करतो व त्या साकार परमेश्वराचीच तो ऐक्य पावतो. पण जसं नदी समुद्राच्या एका भागाला मिळते तरी तो समुद्राचा भाग सर्व समुद्राहून निराळा नसून समुद्राशी एकरूप असतो. त्याचप्रमाणे हा जो जीव चैतन्यमय साकार होऊन चैतन्यमय तत्पत साकार परमेश्वराशी ऐक्य पावत असला तरी चैतन्यमय साकार जीव चैतन्यमय परमेश्वराच्या ज्या भागाशी ऐक्य पावतो तो भाग निराकारापासून वेगळा नाही. म्हणजे सांगायचं अर्थ असं या ठिकाणी नदी एका भागाला मिळाली समुद्रामध्ये, ती त्या ठिकाणी मिळाली पण ती समुद्राला मिळाली. भले सर्व प्रत्येक पूर्ण समुद्राला जरी नाही मिळाली तरी समुद्राच्या एका भागाला मिळाली म्हणजेच ती समुद्राला मिळाली. तसंच हा जीव जो आहे जेव्हा त्या जीव शिव ऐक्य होतो तर तो जणू व्यापकतेशी त्याचा जो आहे तो संबंध येतो असं त्यांना यांनी म्हणायचं आहे. आणि त्याचं ऐक्य असं झाल्यामुळे सगुण स्वरूपाशी ऐक्य पावणे हे निर्गुण स्वरूपाशी ऐक्य पावणेच होय. जीवाचं शिवाची ऐक्य पावणं अशा प्रकारचं आहे. आणि ह्या मुक्तिपादामध्ये भगवान व्यासांनी जे वेदांत सूत्र आपल्याला सांगितलं त्याच्या यांनी आपण पुढे जाणार आहोत. पण तरी पण आता आणखीन पुढच्या जर आम्ही ओव्या पाहिल्या की जेव्हा असं जीवशिव ऐक्य होतं त्यावेळेस काय होतं तर म्हणजे आपण हे पहा की 315वी ओवी ह्या ठिकाणी आहे की आता महाशून्याची आहे डोही जेथं गगनासीची ठाव नाही तेथं ताग लागेल काही बोलाचा या. म्हणजे महाशून्याच्या डोही जिथं गगनासीची ठाव नाही, आकाशालाही जिथं थारा नाही तेथं तागा लागेल काय, म्हणजे तेथे लाग लागेल काय शब्दांचा या. म्हणजे शब्दाचं काही त्या ठिकाणी रोल आहे का असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. म्हणून म्हणतात की हे शब्दजात मागवते सरे. हे शब्दजात कसे तर म्हणे ते मागे जातात कारण पुढती जाणणे ते नाहीची म्हणून असो किती ह्याची 318 आहे. आणि 319 आहे की ऐशे शब्दजात मागोरे सरे तेथे संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जेथ न शिरे विचाराचा तर मग संकल्प तिथे पुढे न राहणार. जेव्हा जीवाशिवाचं ऐक्य झाल्यावर त्या ठिकाणी काय म्हणतात ते की म्हणे ते संकल्प नाही, विचार नाही, शब्द नाही, वारा नाही त्या ठिकाणी. तर वाऱ्यावरच हे सर्व असणार. कसं असणार त्याच्या वाऱ्याशिवाय. जे उन्मनीयचे लावण्य, जे तुरीये तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व. ज्ञानेश्वर महाराजांची ही साहित्य अलंकारामध्ये उत्कृष्ट अशी ओवी की उन्मनीयचे लावण्य त्या ठिकाणी मनाच्याही पलीकडे त्याचं लावण्य म्हटलंय त्यांनी, सौंदर्य म्हटलंय. जे तुरीयेचे तारुण्य हा कसा असतो योगी जो हलका असतो स्वतः आणि पूर्ण परब्रह्म रूप झालेला असतो. अनादि जे अगण्य ज्याला गणित करता येत नाही, ज्याला गणना करता येत नाही असं जे परमतत्व आहे त्या परमतत्वाशी जो आहे तो मिळालेला असल्यामुळे त्याची स्थिती कशी असते तर म्हणे आनंदमय असतो. जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य का. म्हणजे जे विश्वाचं मूळ होय आणि योग वृक्षाचं जे फळ आहे, जे आनंदाचं सोलीव चैतन्य आहे, अशा चैतन्याला हा जाऊन मिळतो. जो आकाराचा प्रांत, आकार जिथे शेवट झाला, आकाराचा शेवट, जो मोक्षाचा एकांत जिथे आधी आणि अंत विरोधी गेल्या. तिथे सुरुवात नाही, चक्र असतं. चक्रामध्ये जे आहे ते कुठे म्हणा तुम्ही सुरुवात कुठे आणि शेवट कुठे. तर तशाच प्रकारचं हे आहे या ठिकाणी जे आहे ते आधी आणि अंत विरोधी गेले. जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज. आता पहा म्हणजे कशा प्रकारचं वर्णन त्यांनी सुंदर वर्णन केलं या ठिकाणी की महाभूतांचं मूळ कारण हे आहे, महातेजाचं हे तेजही आहे. एव पार्था जे निज स्वरूप माझे, ते स्वरूप माझं आहे असं भगवंत सांगतात अर्जुनाला या ठिकाणी.
असं हे निर्गुण स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. केव्हा केलं? जेव्हा जीवाशिवाचं ऐक्य झालं. जीवाशिवाचं ऐक्य केव्हा झालं? जेव्हा कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रापासून जागृत होऊन वरपर्यंत पोहोचली, ब्रह्मरंध्रापर्यंत, आणि तिथे जाऊन मग ब्रह्मरंध्री स्थिरावली. 305 वयामध्ये सोहमभावाच्या बाह्या पसरुनी आणि परमलिंगा धावनी अंगाकडे. जेव्हा असं झालं त्यावेळेस काय झालं तर म्हणजे जे आहे माझे ते मूळ रूप आहे, आणि हेच मूळ रूप जे आहे, आता ते म्हणतात पहा सगुण, हे जे निर्गुण रूप आहे हे निर्गुण रूपच सगुण आहे. असं कशात सांगितलं त्यांनी? 324 मध्ये सांगितलं की ते हे जे महाभूतांचे बीज 23 मध्ये, जे महातेजांचे तेज एव पार्थाचे निज स्वरूप माझे, असं माझं स्वरूप जे आहे ते हे चतुर्भुज कोंबेली, तेच हे चतुर्भुज आहे, तेच हे माझे प्रगट झालेले चतुर्भुज रूप होय. जयाची शोभा रूपासी आली, देखोनी नास्तिकी नोकेली भक्त वृंदे. म्हणजे तीच नास्तिक लोक माझ्या प्रेमळ भक्तांना पीडा देतात, म्हणून ती परब्रह्माची संपूर्ण शोभा किंवा ते परब्रह्माचं संपूर्ण सौंदर्य सगुण साकार रूप घेऊन चतुर्भुज रूपाने या ठिकाणी प्रगट झालेला आहे सगुण साकारामध्ये. ते आणि हे एकच आहे, असा या ठिकाणी जो आहे तो मूळ मेसेज आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. त्यांचा चितविलासवाद की जे काही आहे सर्व परब्रह्मच आहे, परब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, ब्रह्मच आहे, आणखीन काही नाही, हा जो वेदांताचा सिद्धांत आहे त्याला पूर्णपणे या ठिकाणी दुजोरा दिला आहे. त्यांनी आपल्या विचारांनी, त्यांनी त्यांच्या प्रज्ञांनी कसं मांडलेलं आहे. म्हणजे जे रामकृष्णांचं रूप होतं ते पूर्ण परब्रह्माने प्रत्ययाला येतं, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे सगुण साकारादी रामकृष्णादी रूप भौतिक आहे किंवा माईक आहे असं जे लोक म्हणतात, त्याला त्यांनी चोख उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की रामकृष्णांचं भौतिक रूप, माईक रूप ज्याला जे म्हणतात, ते म्हणतात की नाही, हे पूर्ण ब्रह्मरूपानी हे जे प्रत्ययाला आलेलं आहे ते रामकृष्णांचं रूप आहे, ते आणि हे एकच आहे. ज्याप्रमाणे स्वयं देवदत्त, तोच हा देवदत्त आहे, या वाक्याने पूर्वी पाहिलेल्या व वर्तमान काळी दृष्टीसमोर असलेल्या देवदत्ताचं अत्यंत ऐक्य दाखवलं जातं, तोच हा. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी पंचभूताचा लय करून अत्यंत निरुपाधिक आत्मस्वरूपाचा अनुभव येतो, ते आत्मस्वरूप भक्ताकरता चतुर्भुज साकार झालेला आहे असं सांगितलं या ठिकाणी. म्हणजे अनुभवाने निर्गुण, त्यांच्या अनुभवाने निर्गुण सगुण जे आहे ते एकच असतं. निर्गुण सगुण याचे पूर्ण ऐक्य असते, त्याच्यात मुळीच भिन्नत्व नसते, भिन्नत्व नाही. निर्गुणाची शोभा म्हणजे सगुण. रत्नाची कांती रत्नाला सोडून कधीच राहत नाही, ती रत्नासह नेहमीच राहते, असं उदाहरण दिलंय त्या ठिकाणी. त्याप्रमाणे निर्गुण परब्रह्माची शोभा निर्गुण परब्रह्माला सोडून कधीच राहत नाही. ती शोभाच म्हणजे काय? जणू काही सगुण चतुर्भुज रूप. म्हणून सगुण निर्गुण ते एकच. म्हणजे भगवंताचे सगुण स्वरूपही निर्गुणाला सोडून राहत नाही, किंवा निर्गुण जे आहे ते सगुणाला सोडून राहत नाही असंही म्हणूया. म्हणजे रत्न आणि कांती मिळून जशी एक रत्न वस्तू, तसं सगुण आणि निर्गुण मिळून एकच परब्रह्म वस्तू, वेगळं नाहीच. जसं रत्न आहे तोपर्यंत कांती राहते, त्याचप्रमाणे निर्गुण आहे तोपर्यंत सगुण राहते. म्हणून सगुणही नित्य मान्य भाग आहे, असा अनुभवी पुरुषांचा अनुभव असतो. पहा कशा प्रकारचं त्यांनी जे आहे ते पूर्ण वर्णन कशा सुंदर स्वरूपामध्ये एक सुंदर आपल्याला रस्ता दाखवून दिलेला आहे विचाराचा, की आपल्याला कुठेही जे आहे ते त्याच्याबद्दल कन्फ्युजन न हो, त्याच्याबद्दल कोणताही भ्रम न राहो. म्हणून त्यांनी एक स्पष्टता या ठिकाणी दिलेली आहे की ते निर्गुण आणि सगुण ते हे एकच आहे. आणि अशा प्रकारचं जे आहे ते एक ऐक्य झाल्यावर जे महासुख होतं, जे 325वी ओवी आहे की ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची झाले जे पुरुष, जयाचे का निष्कर्ष प्राप्तिवेदी. म्हणजे ज्याचं शब्दाने वर्णन होऊ शकत नाही ते जे अनिर्वचनीय महासुख आहे, तेच जे पुरुष स्वतः झाले व ज्यांचा अभ्यास शेवट या सुखाच्या प्राप्तीतच झाला, हे ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतःचा अनुभव. आणि आम्ही साधन हे जे सांगितले त्याची सैरा जेही केले, ते आमुचेनी पाळी आले निर्वाळ्या. म्हणजे आम्हालाच त्याचा जो आहे तो लाभ झाला. म्हणजे हे जे लययोगाचं साधन आहे, म्हणजे शक्ती प्रगट होऊन त्यांनी जे आहे ते पंचभूताला कसं लय केला पंचभूताचा, तर तसंच ज्यांनी जे आपल्या शरीराकडून असं कळवून घेतलं ते आमच्या अत्यंत शुद्ध निरुपाधिक सगुण निर्गुण स्वरूपासारखीच शुद्ध निरुपाधिक सगुण निर्गुण स्वरूप झाले.
म्हणजे जणू काही एखाद्या शरीरामध्ये एखादा रस होतावा, परब्रह्माचा रस होतावा. एखादा पुतळा असतो त्याच्यामध्ये काहीतरी ओतलं, तो जर काचेचा पुतळा असेल आणि त्याच्यात काहीतरी ओता तुम्ही, परब्रह्माचे रसे देहाकृतीची मुसे ओतीव झाले तैसे दिसती अंगे. 327वी ओवी आहे की देहाकृतीच्या मुशीमध्ये निरुपाधिक परब्रह्माचा रस ओतून ज्यांचे शरीर घडलेले आहे अशा प्रकारचे ते योगी होतात, असा अनुभव वर्णन केलेला आहे. आणि असा जेव्हा अनुभव येतो त्यावेळेस काय होतं, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या होतं. म्हणजे जरी हे प्रसिद्धी हन अंतरी फाके तरी विश्वची हे अवघे झाकी. म्हणजे ही जी हे आहे, जरी हा अनुभव अंतरी फाके तरी विश्वाचा ह्या अवघ्या प्रत्यय झाके, असं सुद्धा केलेलं आहे भाषांतर. तेव्हा अर्जुन म्हणे निके साचजी जी आहे, आणि मग अर्जुन म्हणतो की हा तुम्ही म्हणताय सर्व बरोबर आहे. म्हणजे अर्जुनाला जरी अनुभव नसला तरी तो भगवान श्रीकृष्णाने जर सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं की हे सर्व तुम्ही जे आहे हे सर्व बरोबर म्हणता आहात, की ज्या योगाभ्यासाने निर्गुण परमात्मा आपल्या स्वरूपाशी एकरूप असलेल्या सच्चिदानंद शक्तीनेच जो आहे तो नामरूपात्मक होतो. म्हणजे काय की आता जग सुद्धा परब्रह्म स्वरूप आहे. मग जग परब्रह्म स्वरूप कसं आहे तर म्हणे हा योगाभ्यास केल्यानंतर आपल्याला असं समजतं की जे स्वरूप माझं आहे ते स्वरूपच, ती शक्तीच नामरूपात्मक होते. म्हणून रूपे देखील जडविनाशी नसून सच्चिदानंद स्वरूपच आहे असा जेव्हा अनुभव येतो तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म भिन्न अशा जडविनाशी जगताचा प्रत्यय संपूर्ण नाहीसा होतो, असे ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितले. म्हणजे पहिले काय सांगितलं की त्याचा जो आहे तो विश्वची हे अवघे झाके, म्हणजे मावळीत विश्वाभासू उदय पावला चंडाशू, हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे की एकदा ज्ञानाचा प्रकार झाल्यानंतर हे जग जे आहे ते झाकलं जातं. जग जणू काही झाकलं गेलेलं आहे, जसं रात्रीचा अंधार होतो त्याप्रमाणे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांची दृष्टी बदलली जगाकडे पाहिजे, जग सुद्धा त्यांना ब्रह्मस्वरूप दिसू लागलं, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. असं स्पष्ट सांगितलंय की जगताचा प्रत्यय संपूर्ण नाहीसा होतो, जगताचा बाद होतो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगून हा योग मार्ग, हा षटचक्र भेद रूप किंवा लय योग मार्ग सगुण भक्तीला कसा पोषक आहे आणि याला पंथराज का म्हणतात याच्याबद्दलचं वर्णन हे सर्व म्हणजे जे आहे ते सगुण आणि निर्गुण हे एकच या ठिकाणी झालेलं आहे. हे योगमार्गाने कसं होतं, षटचक्र भेद रूपाने कसं होतं आणि लय मार्गाने कसं होतं, लय योग याच्यामध्ये कसा येतो, हे सगुण भक्तीला कसं पोषक आहे आणि म्हणून याला पंथराज का म्हणतात, असं सर्व वर्णन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग अर्जुनाने असं म्हटलं 331 होळीमध्ये, आणि 331 होळी म्हणते की देवा गोठेची है एकदा बोध उपसते चित्ता मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. ते म्हणतात की म्हणजे देवा या मार्गाचं निरूपण ऐकूनच जर जीव ब्रह्मस्वरूप आहे असं ज्ञान होतं तर असा जर अनुभव आला असता तद्रुपता का होणार. म्हणजे ऐकूनच जर आम्हाला एवढं थ्रिल्ड होतं असं म्हणूया आपण, तर अनुभव आल्यानंतर काय होईल. तर म्हणून येथे काही अनादिसे नाही तरी नाव भली चित्त देई बोला ऐका. 332 होई. म्हणजे म्हणतात की इथे आपले म्हणणे अन्यथा नाही, पण क्षणभर माझ्या एका बोलण्यावर लक्ष द्या की आता तुम्ही जो योग सांगितला आहे तो मला जमेल का, असं म्हणतात ते. माझ्याकडे जे सामर्थ्य आहे त्यांनी सिद्ध होईल का, अशा प्रकारचा तो हे आहे. आता ते आपण सोडून देऊया, कारण की सगुण निर्गुण हे जे एक आहे, ऐक्य आहे, याच्याबद्दलचं जे विवेचन या ओव्यांमध्ये दिलेलं आहे त्या विवेचनाकडे आपण जे आहे ते कॉन्सन्ट्रेट करू. आणि योग्य अधिकारी जो अर्जुन विचारतो आहे की योग्य अधिकारी आम्ही होऊ का, आम्ही सुद्धा आहो का, सध्या सामान्य जन जो आहो, जे साधक लोक आहो ते आम्ही आहो का असे. तर ते 342 ओळीमध्ये त्याचं उत्तर देतात की नावेक 342 ओळी की नावेक विरक्त झाल्या देहधर्मी नियत तरी तोची नव्हे व्यवस्थित अधिकारी. म्हणजे योगाभ्यास सिद्ध होईपर्यंत विषय सुखाचा वीट येऊन देहाधिकांच्या व्यापारांचे नियमन केले तर तेच योग्य अधिकारी होणार नाही काय, असं परमात्मा जो आहे भगवान श्रीकृष्ण जे आहे ते अर्जुनाला विचारतात. तर म्हणून जी आहे ती योग्यता तुझ्या ठिकाणी निश्चितच आहे असं ते म्हणतात. अशा प्रकारची प्राप्तीची इच्छा झाली
तेवढी इच्छा तुला पण ही जर इच्छा तुला झालेली आहे याचा अर्थ की योग्यता आहे. जर आपल्याला इच्छा झाली असेल तर आपल्यामध्ये ही योग्यता आहे हे सांगण्याकरता म्हणून या पुढच्या 2 ओळ्या मी घेतल्या. आणि आता आपण पुढे पाहूया की जेव्हा सगुण आणि निर्गुण, जसे यांनी या ठिकाणी एकच सांगितलेलं आहे की सगुण आणि निर्गुण काय आहे, म्हणे ते एकच आहे. रामकृष्णांचा असा गोष्ट आहे रामकृष्णांची की त्यांना जाऊन लोकांनी विचारलं की म्हणे तुम्ही एवढे कालीचे भक्त आहात, कालीचे भक्त आहात तर सगुण भक्ती श्रेष्ठ की निर्गुण भक्ती श्रेष्ठ? मग सगुण भक्ती योग्य की निर्गुण भक्ती योग्य? सुरुवातीला तर त्यांनी सांगितलं की सगुण भक्ती योग्य, पण ते त्यांना की जमलं नाही, लोकांना ते उत्तर बरोबर नाही वाटलं. मग सांगितलं निर्गुण भक्ती योग्य, तेही योग्य वाटलं नाही. परत ते आले विचारायला की नाही म्हणे आम्हाला की पटत नाही तुम्ही जे सांगताय ते. मग त्यांनी सांगितलं की सगुण निर्गुण दोन्ही योग्य आहे, दोन्ही एकच आहे, वेगळं नाहीये सगुण निर्गुण, असं रामकृष्णांनी त्यांना सांगितलं. म्हणजे माझा अनुभव, त्यांचा अनुभव आपल्याला गोष्टीमधून माहिती आहे की जेव्हा कालीचं त्यांना एवढं त्याचं अधिष्ठान होतं, कालीचं एवढं अधिष्ठान होऊन जेव्हा तोतापुरी त्यांच्याकडे आले आणि त्याला निर्गुण उपासना जे आहे ते सांगू लागले, आता ते पहिल्यापासूनच तयार झालेले होते. म्हणून त्यांना काय झालं, अतिशीघ्रतेने सर्व प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त झाल्या, साधना त्यांची पुष्कळ पुढे गेली. तरी पण कालीचं स्वरूप जे आहे ते त्यांच्या मध्ये येऊ लागलं, निर्गुण स्वरूपाच्या आड येऊ लागलं, व्यापकतेच्या आड येऊ लागलं. आणि त्यावेळेस अशी जी गोष्ट आहे की त्यांनी जो आहे तो तोतापुरींनी खडा मारला, जो त्यांच्या आज्ञाचक्रावर जाऊन पडला, 2 भुवयांच्या मध्ये जाऊन पोचला, त्या ठिकाणी तिथे गेला. आणि त्यावेळेस जे आहे ते कालीचं रूप अप्रगट झालं, म्हणजे कालीचं रूप जे आहे गेलं आणि तो निर्गुण तत्वाचा अनुभव त्यांना त्या ठिकाणी आला. त्याचा अर्थ हा झाला की सगुण आणि निर्गुण या दोन्हीचा अनुभव घेणारे असे जे संत आहे त्यांचा अनुभव सुद्धा सगुण निर्गुण जे आहे ते कसं आहे तर म्हणे ते एकच आहे, वेगळं नाही. संत नामदेवांची सुद्धा गोष्ट आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला विठ्ठल माझा, विठ्ठलाशी मी बोलतो, विठ्ठल असा विठ्ठल तसा, माझ्या एवढा मोठा कोणी नाही जो विठ्ठल त्याच्याशी बोलतो. आणि शेवटी जे आहे त्यांना त्या खेचर महाराजांनी जे आहे त्यांना जो आहे तो अनुभव दिला, निर्गुणाचा अनुभव दिला की सर्वदूर परमेश्वर आहे, तो फक्त विठ्ठलामध्येच आहे असं नाहीये, असा जो नामदेवांचा अनुभव आपल्या सर्वांना ती गोष्ट माहिती आहे. मीराबाईंचाही तोच अनुभव आहे की सगुण निर्गुण एक, की मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न कोई, इथं तिची सुरुवात झाली. सगुण साधनेपासून त्याची सुरुवात झाली जणू काही. पण तरी पण त्यांनी रामाचा महिमा नंतर गायला. तरी पण रविदास जेव्हा त्यांचे गुरु झाले तेव्हा ज्योत से ज्योत प्रगट भई अशा प्रकारची काव्य रचना त्याच्या मुखातून झाली. म्हणजे मीराबाईला सुद्धा जे आहे ते सगुणापासून सुरुवात होऊन आणि शेवटी निर्गुण आणि सगुण एकच आहे असा अनुभव त्या ठिकाणी आला. कबीर साहेब म्हणतात की निर्गुण है सो पिता हमारा, निर्गुण है सो पिता हमारा, सगुण है तुम हातारी, किसको निंदे किसको वंदे दोनों पडला भारी. म्हणजे अनंत काळापासून हा जो चाललेला आहे वाद की सगुण मोठं की निर्गुण मोठं, सगुण उपासना करू की निर्गुण उपासना करू की काय करू, पण ते दोन्ही एकच असे संत जे आहे, खरे संत आपल्याला जे सांगून गेलेले आहे. तर कबीर महाराज आपण जर पाहिलं तर वेगवेगळे संतांचे वेगवेगळे शब्द आहे, पण अनुभव सर्वांचा जो आहे तो एकच आहे की सियाराम में सब जग जानी, करहु प्रणाम जोर जग माही. सर्वदूर काय आहे तो म्हणजे सियारामच आहे. मग सोनं असेल त्याचे आभूषण आहे, नेकलेसच असतं असं नाही, कंगण पण आहे, इतर वेगळे आहे. सोनं खोटंही सोनं असेल, नकली सोनंही असतं, पण शेवटी नकली असो असली असो आभूषण असो, सियाराम में सब जग जानी, त्याप्रमाणे जे आहे ते सोनं सोनंच आहे, त्याच्यामध्ये सोनं आहे. तसं परमेश्वर सर्वदूर आहे. करहु प्रणाम, त्यांना आम्ही जो आहे तो प्रणाम करतो. कबीर साहेब आणखीन म्हणतात की म्हणे जल में कुंभ. आता जल म्हणजे चैतन्य समजूया आपण, आपला जो चैतन्य तत्व आहे हे जल समजूया की जल में कुंभ. कुंभ म्हणजे शरीर, म्हणजे शरीरामध्ये काय आपल्या चैतन्य आहे. तर जल में कुंभ, कुंभ में जल, शरीरामध्ये चैतन्य आहे. बाहेर भीतर पाणी, म्हणजे बाहेरही चैतन्य आहे, आतमध्येही चैतन्य आहे. फुटा कम कुंभ. आता शरीर गेलं एक दिवस, सर्वांना हा मृत्यू येणारच. फुटा कुंभ, शरीर गेलं. जल ही समाना, चैतन्य तत्वरूपानी चैतन्याशी मिळालं. ही तथ कथ्यो ज्ञानी, जे ज्ञानी आहे त्यांना जे आहे असं तथ्य सांगतात की चैतन्याला मिळालं.
जर कुंभ फुटला तर, जर शरीर गेलं तर, म्हणजे काय आहे की सर्वदूर चैतन्यच चैतन्य आहे. म्हणजे काय झालं की आत्मबुद्धी, देहबुद्धी ते आत्मबोधे करावी, म्हणजे या चैतन्याला आम्ही ओळखावं असं समर्थ म्हणतात. सध्या आमचं काय आहे की आम्ही देहबुद्धीमध्ये आहोत, अहंकार आहे, आम्हाला देहाभिमान आहे, चैतन्याची आम्हाला ओळख नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात की देहबुद्धी ते आत्मबोधे करावी आणि विवेक येते या वस्तूची भेटी द्यावी. विवेक म्हणजे हात जो ह्या ठिकाणी चाललेला आहे, सगुण निर्गुण हे एकच आहे. हा जो विवेक या ठिकाणी आपण आपल्याला समजवतोय, स्वतःला आकलन करतो आहे, स्वतःला कन्व्हिन्स करतो आहे की सगुण निर्गुण हे एकच आहे, हे वेगळं नाहीये. कहू तो है और नहीं कहू तो है नहीं. आता आम्ही सर्व म्हणतो परमेश्वर कुठे आहे, तर म्हणे परमेश्वर निर्गुण निराकार आहे. तर आम्ही जर असं म्हटलं की निर्गुण निराकार परमेश्वर आहे, तर म्हणे कहू तो है नहीं, असं कबीर महाराज म्हणतात की कहू तो है नहीं, का की आम्हाला दिसत नाही ना पुढे, तो आमच्या इंद्रियाने तो दिसत नाही. तर म्हणे कहू तो है नहीं, न कहू तो है. आता जर नाही म्हटलं तो आहे, त्याची शक्तीची प्रचिती, त्याच्या सत्तेची प्रचिती आम्हाला रात्रंदिवस नेहमी येतच आहे. कधी असं होतं का की आम्ही नाही म्हणून आम्हाला असं वाटतं? असं कधी होतं का की बा आम्ही म्हणू की बाबा आम्ही नाहीये म्हणून, तर आम्ही नाहीये म्हणून तर आम्ही मला पुढे पाठवतील आमचे सगळे संबंधी. तर कहो तो है नहीं और न कहो तो है, अशी जी स्थिती आहे, हे नहीं के बीच में जो कुछ है सो है. म्हणजे याचा अर्थ हा झाला की सगुण निर्गुण दोन्हीकडे ब्रह्मस्वरूप आहे. तुम्हाला जसं जे तऱ्हेतऱ्हेने जे समजवायचा प्रयत्न करतात, म्हणजे कबीर महाराजांनी जे आहे ते प्रयत्न केलेला आहे हा निर्गुण समजवण्याकरता. त्यांनी आपल्या सांकेतिक नामस्वरूपामध्ये नाम देऊन गोविंदही म्हटलेलं आहे, गुरु गोविंद फळे काकेला गोपाय. रामाचंही त्यांनी जे आहे ते हे केलेलं आहे की मेरे राम को भजो म्हणून. हरिही म्हटलेलं आहे की हरि है तो हम नाही, हम है तो हरि नाही, हरि है तो हम नाही, प्रेम गली इतनी साकरी तामे दोन समाय. असं हरीचंही वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी हरीचे शब्द प्रयोग केला आहे, गोविंदाचा शब्द प्रयोग केला आहे, रामाचा प्रयोग केला आहे. पण तो कसा केलेला आहे की म्हणे ते निर्गुण तत्व आणि सगुण तत्व हे एकच आहे. की आता ही 325वी ओवी या ठिकाणी एक जी आपण पाहिली आता, याचं एक त्या 325व्या ओवीमध्ये आपण काय पाहिलं, त्याच्यामध्ये म्हणजे वर्णन जे आहे ते अशा प्रकारचं आहे की ते अनिर्वाच्य महासुख पै आपणाची झाले जे पुरुष, म्हणजे जे आहे ते आपल्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही तो अनुभव, असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. तर ह्या ओवीमधच्या अनुषंगाने कबीर साहेब म्हणतात की पोथी पढी पढी जगमुआ. त्यांनी विद्वत्ता खूप कमावली, पुष्कळसं काही वाचलं. पोथी पढी पढी जगमुआ पंडित भयानक होय. म्हणजे पोथी भरून बैलगाडीमध्ये सर्व पोथ्या भरून एक मनुष्य त्यांच्याकडे आला होता वादविवाद करण्याकरता. ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर पोथी पढी पढी जगमुआ पंडित भयानक होय, 10 अक्षर प्रेम का पळेसो पंडित होय. म्हणजे त्यातून जो आनंद निर्माण होतो, त्यातून जे प्रेम निर्माण होतो अनुभवातून, म्हणे ते जर नसेल तर म्हणे जो आहे तर मग नुसतं पंडित जो आहे ते होऊन काय करणार तुम्ही. 10 अक्षर प्रेम का पळेसो पंडित होय, तेवढंच फक्त आलं पाहिजे तर पंडित झाला, नाही तर मग नाहीये. तर म्हणजे आता मी हे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं आहे की सगुण आणि निर्गुण, ज्ञानेश्वर महाराजांचा या ठिकाणी त्यांनी सिद्धांत मांडलेला चिद्विलासवाद म्हणून, ज्यांनी म्हटलेले की सगुण निर्गुण एकच आहे, असं त्यांनी कुंडलिनी शक्ती जागृत करून ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन पोहोचून जीवशिव ऐक्य होऊन जे दाखवायचा प्रयत्न केला. आणि त्याचा जो आहे तो गुलाबराव महाराजांनी व्यासांचा ब्रह्मसूत्राचा दाखला देऊन ते दोन्ही एकच आहे असं जे या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला आहे. तर ते म्हणतात की ते निराकार तत्व जे ईसाई धर्मामध्ये त्याला फक्त निराकार तत्व ते मानतात, इस्लाम धर्मामध्ये फक्त ते निराकार तत्व मानतात, आपलं सनातन वेद हे सुद्धा फक्त निराकार तत्व मानतो. पण नामरूप से रहित या सब में वही, म्हणजे नामरूपाला नाहीये तरी तोच आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्यामध्ये ब्रह्मसत्य असं म्हटलं तरी चालेल. या सब में वही सर्वम खलिदुम ब्रह्मास्मी, म्हणजे सर्वदूर तो ब्रह्म आहे, सर्वदूर तोच आहे. तत्वरूप कसं आहे, तुम्ही तत्वरूप एकच हिरा आहे. हिरा असो की कोळा असो, म्हणजे कोळसा असो. हिऱ्यामध्ये काय आहे तर म्हणे कार्बन, कोळशामध्ये काय आहे तर कार्बन. म्हणजे कार्बन कसं आहे तर म्हणे कार्बन जे आहे ते कॉमन आहे, त्याच्यामध्ये ते एकच आहे.
सूर्य असं सूर्याला आम्ही पाहतो आणि सूर्यांच्या किरणाला जर आम्ही पाहिलं तर काय आम्हाला मिळेल त्या ठिकाणी? म्हणजे सूर्य आणि किरण ते वेगळे, तर म्हणजे ते एकच आहे. तर हे सर्व उपनिषदांनी सुद्धा अशा प्रकारचं वर्णन केलं आहे की श्वेताश्वतर उपनिषदामध्ये 4थ्या अध्यायामध्ये पहिला श्लोक असा आहे की परमात्मा एक अद्वितीय आहे, अर्थात निराकार आणि साकार एकच आहे, असं त्याचं वर्णन आहे त्या उपनिषदामध्ये. बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा दुसऱ्या अध्यायामध्ये आणि दुसरा अध्याय आणि त्याचा तिसरा सबग्रुप आहे आणि पहिला श्लोक आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की ब्रह्माचे 2 रूप आहे, एक मूर्त रूप आहे आणि एक अमूर्त रूप आहे, असं त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी. म्हणजे 2 विरोधी गुण त्या ठिकाणी दाखवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. 2 विरोधी गुण दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एक काय सांगतं म्हणजे रंग नाही, रूप नाही, काही नाही असं सांगतं. दुसरं काय सांगतं म्हणजे रंग आहे, रूप आहे, सर्व सांगतं. आता तुम्ही म्हणाल की दोन्ही कसं झालं? एकीकडे म्हणता की रूप आहे, एकीकडे म्हणता रंग आहे, दुसरीकडे म्हणता नाहीये म्हणून. त्याचं उदाहरण ते देतात की आपलं शरीर आहे, आम्हाला त्याचा अनुभव नाहीये का? म्हणजे आमच्या शरीरामध्ये जे आहे ते नख येतात, ते जड आहे, पण आम्ही चेतन आहोत असं म्हणतो आम्ही. म्हणजे चेतन तत्व आमच्यामध्ये आहे, त्या चेतन तत्वापासून नख वेगळी, केस वेगळी. तर हे जे जड चैतन हे जे आहे, तर त्याच प्रकारे मूर्त अमूर्त, सगुण निर्गुण अशा प्रकारचं जे आहे त्या ठिकाणी त्याचं स्वरूप आहे परब्रह्माचं. म्हणजे रामानुजाचार्य जे द्वैती होते ते म्हणाले की ब्रह्म आणि ईश्वर एक, ऍब्सोल्यूट ट्रूथ. म्हणजे मी वेगळा आणि ब्रह्म वेगळं, मी त्याचा अंश, अशा प्रकारचा त्यांचा सिद्धांत होता त्या ठिकाणी. पण अद्वैत वेदांत तसं म्हणत नाही. अद्वैत वेदांत काय म्हणतो? म्हणजे अद्वैत वेदांत असं म्हणतो की ऍब्सोल्यूट ट्रूथ म्हणजे ब्रह्म, त्या ब्रह्मापासून काय झालं, त्यांनी माया तत्वाचं त्या ठिकाणी जे आहे ते आविर्भाव केला म्हणा, संकल्पना मांडली म्हणा, टाइम स्पेस कॉझेशन, योगमाया म्हणूया त्याला. तर ऍब्सोल्यूट ब्रह्मा नंतर मायाचा त्यांनी आधार घेऊन हे जग निर्माण झालं, युनिव्हर्स निर्माण झालं. म्हणजे काय झालं की त्या मायाच्या योगामुळे, टाइम स्पेस कॉझेशनमुळे एक जे आहे ते अनेक दिसू लागलं. मग त्याला तुम्ही ऍब्सोल्यूट ट्रूथ, रिलेटिव्ह ट्रूथ म्हणा, वाटलं तर मिथ्या म्हणा, काही म्हणा, पण म्हणजे एवढे सर्व का दिसू लागलं? तर म्हणजे मायेच्या योगामुळे ते दिसू लागलं, मायेच्या शक्तीमुळे ते दिसू लागतं, असं आपल्याला अद्वैत वेदांत या ठिकाणी मांडतो. तोच आम्ही फॉलो करतो आहोत, तो सर्व संत फॉलो करतात. डॉक्टर काकांचं सुद्धा आपल्याला शिकवण अशाच प्रकारची आहे. आणि ईशावास्य उपनिषदामध्ये म्हणतात ते पुढे, तेही याच्याबद्दल सांगतात. ईशावास्य उपनिषदामध्ये सांगतात की हिरण्यमेन पात्रेण सत्यसा पिहितम मुखम. म्हणजे काय की हे हिरण्यगर्भ जगाचं जे अस्तित्व आहे सूक्ष्म रूपाचं, ते काय तर म्हणे योगमायेचं आवरण आहे. आणि हे योगमायेचं आवरण ते हटवल्यावर काय होतं तर म्हणजे सत्याचं मुख दिसतं, सत्याची ओळख होते. तत्वम उषन्न पावृण सत्य धर्माय दृष्टे. म्हणजे सत्याचं मुख पात्रात झाकलेलं आहे, हे पुषण म्हणजे हे देवा ते तू दूर कर, अशा प्रकारचा तो श्लोक आहे त्या ठिकाणी. आणि मला असं सांगायचं या ठिकाणी की सगुण आणि निर्गुण जसं आम्हाला वेगवेगळे रेफरन्सेस मिळतात, सगुणाचेही बरेचसे रेफरन्सेस मिळतील वेदामध्ये, कर्मकांडामध्ये बरेचसे रेफरन्सेस असं मिळेल, साकार रूपाचे मिळतील. आणि वेदामध्ये हेही रेफरन्सेस जे आहेत ते आपल्याला निर्गुण स्वरूप एक आहे असेही मिळतील. वेदामध्ये असंही त्यांनी सांगितलं आहे, 3 लेवल केलेले आहे, ब्रह्म, परमात्मा आणि ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. ब्रह्माला म्हणजे ऍब्सोल्यूट ट्रूथ जे आपण समजतो ते, परमात्मा म्हणजे ईश्वर म्हणूया, आणि भगवान म्हणजे जे अवतार वगैरे झाले त्याच्याबद्दलच त्यांनी वर्णन केलेलं आहे, असं वेदांमध्ये वर्णन आहे. पण सर्व एकच, शेवटी सांगायचं तात्पर्य जे आहे ते हे की सर्व एकच. तर असं सर्व जे एक आहे. आता काय होतं की आता आपण असं पाहूया की हे जे निराकार रूप आहे, आपण जसं म्हणतो की निर्गुण निराकार आहे, परमात्म तत्व आहे, ही परा प्रकृती आहे, ही स्थूल आणि सूक्ष्म आकाराच्या पलीकडे आहे. आपण त्याला काय म्हणतो की म्हणे ते निर्गुण निराकार आहे, म्हणजे परब्रह्म तत्व. तर निराकार म्हणजे काय? परमात्मा. निराकार म्हणजे काय? पराप्रकृती.
निराकार म्हणजे काय तर म्हणजे ज्याचा जो आहे तो कशाही प्रकारचा त्या ठिकाणी आकार नाही, ज्याला गुण नाही, अशा प्रकारचं वर्णन जे निराकाराचं केलं आहे. मग त्याच्यामध्ये आणखीन पुढे असं येतं की सगुण निराकार आणि निर्गुण निराकार. निर्गुण निराकार परमात्म तत्व, सगुण निराकार काय, तर हे सर्व ह्या ठिकाणी घ्यायचा उद्देश हे आहे की पुष्कळ ठिकाणी अशा प्रकारचं एक हे आलेलं आहे की जे स्थूल शरीर आहे, जे आम्हाला दिसतं ते सर्व स्थूल रूप, तर ते सगुण साकार, आणि जे दिसत नाही ते म्हणे निराकार. जसं उदाहरण जर दिलं तर आपण असं म्हणूया की पाणी आहे, पाणी कसं आहे तर म्हणे सगुण साकार, आणि त्याची जर वाफ झाली तर म्हणे मग ते निर्गुण निराकार. भूक लागलेली आहे मनुष्याला तर म्हणे भूक कशी आहे तर म्हणे ते निर्गुण आहे, निर्गुण निराकार म्हटलं त्याला. आणि भोजन कसं आहे तर म्हणे भोजन जे आहे ते सगुण आहे. तर अशा प्रकारचं जे एक कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट समजायला हवं. असं नको व्हायला की जे आहे ते आपण म्हटलं की प्रकाश म्हणजे निराकार, निर्गुण निराकार, आणि बल्ब म्हटलं म्हणजे सगुण साकार. अशा प्रकारचं जे आहे ते हे जे कन्सेप्ट आहे हे कशा प्रकारचे आहे, तर हे कन्सेप्ट जे आहे ते सर्व सगुण निराकाराचे. तर आपण असं सुरुवात करूया की निराकार निर्गुण म्हणजे कसं, परब्रह्म परमात्मा आत्मतत्व. निराकार सगुण म्हणजे काय किंवा सगुण निराकार म्हणजे काय, तर म्हणजे हे ब्रह्माचं अव्यक्त प्रकृती. निर्गुण निराकार परब्रह्म तत्व त्याला पराप्रकृती म्हणतात. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी विश्व निर्माण झालं, आणि हे जे विश्व निर्माण झालं जे आपल्याला दिसत नाही, जसं आपल्याला सूक्ष्म शरीर दिसत नाही, आपल्याला आपले प्राण दिसत नाही, आपल्याला मन बुद्धी चित्त अहंकार हे काही दिसत नाही कोणाचं, हे सर्व कसं आहे तर म्हणे हे सूक्ष्म आहे, हे अपरा प्रकृतीमध्ये आहे, हे निराकार स्वरूपामध्ये असून ते सगुण आहे, कारण सूक्ष्म शरीर आहे ते परब्रह्माहून वेगळं आहे. आपण म्हणतो ना याच्यामध्ये की म्हणजे मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, तर हे मनोबुद्ध काय आहे, हे तर म्हणजे सगुण निराकार. मग मी कोण आहे तर म्हणे अहम निर्विकल्पो निराकार रूपो, म्हणजे ते निर्गुण निराकार. तर मला असं म्हणायचं या ठिकाणी की हा थोडासा कन्सेप्ट या ठिकाणी जो आहे तो आपल्याला दिलेला आहे की सगुण निराकार म्हणजे काय. तर आपण असं पाहूया की सगुण निराकार म्हणजे ती ब्रह्मदेवाचं शरीर म्हणूया. ब्रह्मदेव जागे झाले आणि मग त्यांनी विश्वाचं निर्माण केलं, आणि विश्व निर्माण करताना काय झालं म्हणजे पहिले सूक्ष्म शरीर झालं आणि नंतर स्थूल शरीर झालं, आणि ब्रह्मदेव झोपला की सर्व गेलं. म्हणजे जेव्हा ते जागे झाले तेव्हा सर्व, आणि झोपले म्हणजे प्रलय. जसा जीव असतो, जीव आता आम्ही या ठिकाणी जागे आहो, आमचं एक संसार आहे, आमचं एक जग आहे, प्रत्येकाचं जग आहे, आणि झोपल्यानंतर काय होतं, हे जग त्याच्या जीवामध्ये विलीन होऊन जातं. तसंच ब्रह्मदेवाचं जग जे आहे, ते सूक्ष्म जग जे आहे ब्रह्मदेवाचं, ते ब्रह्मदेव झोपला म्हणजे ते प्रलय होतो त्याचा, म्हणजे जणू काही ते चाललं जातं, आणि परत सर्ग म्हणजे ब्रह्मदेव जागा झाला की परत ते येतं. आता याला आधार काय, तर 8व्या अध्यायामध्ये 18वा जो श्लोक आहे, म्हणजे 18वा श्लोक जो आहे तो अव्यक्ताद व्यक्तव्य सर्व प्रभवंती अहरागमे रात्र्यागम्य प्रलियंते तत्र एवं अव्यक्त संज्ञकी. हा 18वा श्लोक आहे, 8-18. हे म्हणतात की सर्व दृश्यमात्र भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ होताच अव्यक्तातून, म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात, आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू होताच त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात जातात वापस. म्हणजे ते अव्यक्त आहे, ते सूक्ष्म आहे, ते दिसणारं नाहीये, पण ते म्हणून निराकारही आहे ते. पण याचा अर्थ हा नाही की ते निर्गुण निराकार आहे, ते सगुण निराकार आहे. भूतग्रामस एवाय, पुढचा श्लोक 19वा. भूतग्रामस एव अयम भूत्वा भूत्वा प्रलियते रात्रगम्य अवश्य पार्थ प्रभवती अहरागमे. म्हणजे तोच हा भूत समुदाय उत्पन्न होऊन प्रकृतीवश असल्यामुळे, म्हणजे अपरा प्रकृती, रात्रीच्या सुरुवातीला लय पावतो आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी जसा आपला सुरू होतो, सकाळी झोपून उठल्यावर आपलं जग सुरू होतं, तसं ब्रह्मदेवाचं सुद्धा जागा झाल्यावर तो सुरू होतो, म्हणजे सर्ग झाला. आणि ब्रह्मदेव झोपतो म्हणजे त्याला प्रलय होतो त्यावेळेस, जसं आपण झोपतो तसं. आणि ते हे काय तर म्हणे हे अव्यक्त आहे, आणि हे अव्यक्त जे आहे म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरा पलीकडचं जे तत्व आहे
ते परमात्मा आहे, ते मूळ प्रकृती आहे. तर त्या परमात्म्याला त्यांनी पर म्हटलेलं आहे आणि त्याला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. म्हणजे आता गीतेमध्ये प्राणाच्या अप्रगट होण्याला अव्यक्त म्हटलेलं आहे. असे आपले प्राण आहे, आपल्याला दिसतात का म्हणे नाही, म्हणे ते अव्यक्त आहे. ते तर अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमद्दानी भारतो, म्हणजे ते कसे ते प्राण, म्हणजे ते अव्यक्तात जातात, म्हणजे ते सगुण निराकार. ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरालाही अव्यक्त म्हटलेलं आहे. आणि परमात्माचं स्वरूप कसं आहे तर म्हणे ते विलक्षण श्रेष्ठ आहे. ते व्यक्त असो, ते अव्यक्त असो, ते भावरूप म्हणजे अभाव कधीही नाही असं असो, ते सदा सर्व काळ आहे, सनातन आहे, सर्वश्रेष्ठ आहे. यश सर्वेषु भूतेषु नश्यत्युषु न विनश्यती, ते कधीही विनाश न होणारं असं परमात्मा स्वरूप जे आहे हे ह्या सर्वांच्या पलीकडे आहे. ते निर्गुण निराकार आहे. आणि हे जे आहे सगुण निराकार आहे, ते दोन्ही एकच आहे शेवटी तत्वदृष्ट्या. हे आणखीन वेगळं, ते आपण परत परत पाहतोय. म्हणजे जसं मी उदाहरणं दिली आपल्याला की सगुण साकार म्हणजे भोजन आणि सगुण निराकार म्हणजे भूक, सगुण साकार म्हणजे शरीर आणि सगुण निराकार म्हणजे सूक्ष्म शरीर. तसं स्वप्न शरीर आपलं असतं, स्वप्नामध्ये आम्ही जातो, तर स्वप्न कसं असतं, स्वप्नामध्ये शरीर कसं असतं, तर म्हणजे ते सुद्धा जे आहे ते सगुण निराकार. कारण की स्वप्नामध्ये जे आहे ते आपल्याला शरीर आपलं असतं सगुण निराकार, पण ते आतलं सर्व कसं असतं म्हणजे त्याला काही पाहता आपल्याला दाखवता नाही येत की हे आकार, त्याला जे आहे जो आकार पाहतो त्याला दाखवता नाही येत सगुण, म्हणून त्याला काय म्हणतात सगुण निराकार. तर ते म्हणतात ते कसं आहे ते, तर ते म्हणतात की सप्तधातू त्याच्यामध्ये आहे का. त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी स्वप्नामध्ये एखाद्याला काही इंजुरी झाली, रक्त सांडलं, आता स्थूल देहामध्ये रक्त सांडलं तर सप्तधातू आहे स्थूल देहामध्ये, स्वप्नामध्ये कुठून आले सप्तधातू, म्हणून तो मायावी प्रभाव आहे, तीच जादू आहे. आणि सुषुप्ती अवस्था कशी आहे, तर सुषुप्ती अवस्था सगुण निराकार. तर सगुण निराकार सुषुप्ती अवस्था, स्वप्नावस्था ही सगुण आणि साकार. तर असं सगुण साकार होऊन सगुण निराकाराकडे जायचं म्हणजे स्थूलामध्ये बसलो आपण आणि ध्यान लावतोय, मग आम्ही सूक्ष्मामध्ये जाऊ, सूक्ष्मामध्ये जाऊ म्हणजे निराकारामध्ये जाऊ, सगुण निराकारामध्ये, मग निर्विचाराकडे जाऊ आणि समाधीमध्ये जाऊ. म्हणजे अशा प्रकारचे ती त्यांची स्टेप्स आहे की कशा प्रकारे तुम्हाला अंतप्रवास या ठिकाणी चालेल तुमचा असं. तर पुढे जाऊया आपण. तर साकाराची ती उपासना सुरू करून आता निराकाराची उपासना करता येईल का. अच्छा, आणखीन त्यांनी सांगितलं थोडं हे जायच्या पहिले आपण आणखीन एक पाहूया की ब्रह्माचं अव्यक्त स्वरूप, जसं फुलं आहे आणि फुलाला सुगंध आहे, तर फूल कसं आहे तर म्हणजे आकार आहे, सुगंध कसं आहे निराकार आहे, सूर्य आणि प्रकाश आपण विचार केला, हे सर्व अपरा प्रकृतीमध्ये. आपले विचार काय, आपल्या कल्पना काय, आपल्या भावना काय, भावतरंग काय, भावशक्ती काय, चांगले वाईट दोन्ही, बरं, संपूर्ण भाव जगत परिवर्तनशील आहे, ते काळाबरोबर परिवर्तनशील आहे. प्रेम म्हणजे त्याच्या सुद्धा सीमा आहे, कुणाशी जास्त प्रेम आहे, कुणाशी कमी प्रेम आहे. हे सर्व कसं आहे, हे सर्व सूक्ष्मामध्ये आहे आणि हे सगुण निराकार. लव हार्मोन्स, काही हार्मोन्स असे असतात की जे आनंद देतात, ते कसे असतात म्हणजे ते सुद्धा जे आहे ते सूक्ष्मामध्ये येतात, निराकार सगुण निराकार. पंचभाव पंचवृत्ती पदार्थांच्या 3 अवस्था, सॉलिड लिक्विड गॅस. सॉलिड म्हणजे समजा बर्फ, लिक्विड म्हणजे पाणी आणि गॅस म्हणजे त्याची वाफ. तर वाफ कशी तर म्हणजे अव्यक्त आहे, पाणी ज्या भांड्यात जाईल त्या भांड्याचा आकार घेईल, म्हणून त्याला ते म्हणतात की निराकार आहे. तर हे सर्व का सांगितलं जातं या ठिकाणी. न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन हे सुद्धा जे आहे ते कसं आहे तर म्हणे हे सुद्धा याचे काहीतरी कुठेतरी आकार आहे. हे सर्व सूक्ष्म जगत जे आहे, हे सर्व सूक्ष्म जगत कसं आहे, हे खरं निराकार नाहीये असं म्हणायचं आहे, खरं निर्गुण निराकार नाहीये. हे तुम्ही त्याला जास्तीत जास्त जे आहे ते सगुण निराकार म्हणू शकता. भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं आणि याच्यामध्ये त्याचं हे आलेलं आहे, आता 12व्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलंय की असं सर्व झाल्यानंतर येशाम सततयुक्ता हे जे म्हटलेलं आहे की मग अशा प्रकारचा जो आहे तो कोणता भक्त जो आहे तो श्रेष्ठ आहे असं जे विचारलं आहे, त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये विश्वरूप दर्शन आलेलं आहे. तर मग त्या विश्वरूप दर्शन जे यांनी दिलं कृष्णानी, ते कसं होतं, ते निर्गुण निराकार होतं का. परमेश्वराचं दर्शन दिलं, परमेश्वराचं दर्शन दिलं, ते कसं होतं. तर ते सुद्धा म्हणजे त्यांना असं म्हणायचं की ते अर्जुनाची एवढी योग्यता नव्हती.
अर्जुनाची एवढी साधना नव्हती की त्याला जे आहे ते विश्वरूप दर्शन होईल, त्याची पात्रता नव्हती. पण भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मायेच्या योग बळाने त्याला जे आहे हे विश्वरूप दर्शन दिलं. हे विश्वरूप दर्शन कसं दिलं? बाह्य दिलं की आतमध्ये दिलं? म्हणजे अंतर्मनामध्ये दिलं. म्हणजे मनामध्ये त्याला जे आहे अंतर्मनामध्ये ते सर्व जे आहे ते त्याला त्यांचा प्रत्यय आला की किती लोक मरतात ते जातात ते जे काही होत आहे ते. म्हणजे हे अशाच प्रकारचं इन्सिडेंट आहे की जसं विवेकानंद जे आहे ते रामकृष्णांच्या मागे लागले होते की मला तुम्ही जे आहे ते योगाचा अनुभव द्या. रामकृष्णांनी जे आहे ते आपला पायाचा अंगुठा त्याच्या खांद्यावर ठेवून त्याला जी समाधी लागली, म्हणजे त्याच्यामध्ये असं सांगायचं आहे की विवेकानंदांची योग्यता किती होती तो वेगळा भाग झाला. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे आहे त्याला सांगितलं विवेकानंदाला की अरे आता ह्याची किल्ली माझ्याकडे आहे. याचा अर्थ हा झाला की आता याच्या पुढे जे आहे तू आपलं स्वतःचं डेव्हलप कर आणि डेव्हलप करून तुला जे काही मिळेल ते तुझं. आता मी तुला फक्त दाखवून दिलंय, जसं कृष्णाने अर्जुनाला दाखवलं त्याप्रमाणे. हे सर्व दर्शन जे आहे विश्वरूप दर्शन म्हणा किंवा ते जे दर्शन आहे रामकृष्णांचं वगैरे, किंवा लोकांना जे आहे प्रकाश समोर येतो, नाद श्रवण होतो, अनाहत नाद होतो, ओमचा नाद होतो, हे सर्व जे आहे कसं आहे तर म्हणजे हे सर्व सगुण निराकार आहे. म्हणजे हे सर्व जे आहे ते सूक्ष्म देहाचा घटक आहे. हे सर्व हे परमात्म तत्व नाही हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय की परमात्म तत्व जे आहे ते सर्व वेगळं आहे, हे वेगळं आहे. पण हे सर्व असून सुद्धा सर्व काही सगुण निर्गुण एकच आहे, परमात्म तत्वामध्येच येतो. पण आता जेव्हा आपण सगुण आणि निर्गुणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा सगुण म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, निर्गुण निराकार म्हणजे काय, आणि निर्गुण साकार साकार आणि निराकार म्हणजे काय, सगुण निराकार म्हणजे काय, ह्या सर्वाचा जो आहे तो विचार करणं थोडस आपल्याला योग्य आहे. म्हणजे साकाराची उपासना सुरू करून काय होतं की कोणतीही सुरुवात जी होईल ती साकारापासूनच होईल, निराकारापासून सुरुवात होणार नाही. मग साकाराची उपासना करून तो जेव्हा साक्षी भावाला प्राप्त होईल तिथून निराकाराची उपासना सुरू होईल, तेथून एकी भावाची उपासना सुरू होईल. म्हणजे इंद्रियांनी काय होईल, साकाराचं आकलन होईल. कुठेतरी त्या इंद्रियांना जो आहे त्याचं वळण आपल्याला लावावं लागेल. मग ते नामस्मरण का नसू दे. आणि मग जे आहे ते जेव्हा नामस्मरण करता करता जेव्हा या स्थितीला पोचता, चौथ्या अवस्थेमध्ये पोचता, म्हणजे मी साक्षी भाव आहे अशा प्रकारचा जो आहे तो त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला अनुभव येतो त्यावेळेस ती निराकाराची उपासना तिथून सुरू होते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे निर्विचार होणं म्हणजे कसं आहे, निर्विचार होणं म्हणजे तिकडनं एक प्रकारे जे आहे ते निर्गुण निराकाराच्या उपासनेमध्ये तुम्ही पोचता आहात असं म्हणूया आपण. शून्य स्थितीमध्ये पोचता आहात, अपरिवर्तनशील तत्वाचा तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव येतो आहे. निराकार म्हणून निराकार होणार नाही. असं म्हटलं बाई मी अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मतत्व आहे असं म्हणून नाही होणार त्या ठिकाणी. म्हणजे असं की जसं एखाद्याला तुम्ही औषध दिलं की बा हे तुझा हा रोग आहे, तुला हे औषध आहे, आणि त्या औषध जो आहे तो वाचतच बसला की काय काय त्या औषधाबद्दलची माहिती जर त्यांनी केली तर म्हणजे त्यांनी त्याचा रोग दूर होणार नाही. तशाच प्रकारे हे आहे की नुसतंच त्याप्रमाणे विचार करून त्याचा अनुभव जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. आणि हा अनुभवच जो आहे तो मुख्य आहे, आणि तो अनुभव निर्गुणाचा अनुभव जो आहे त्यावेळेस सुरू होईल असं त्यांना म्हणायचं. आता आपण पुढे पाहू थोडंसं आणखीन की आता आपण हे पाहिलं या ठिकाणी की देहाभिमानाला निर्गुण उपासना करणं हे क्लेशकारक आहे. जे अहंकारी लोक आहे, जे देहबुद्धीचे लोक आहे, ज्यांना देह मी वाटतो, तिची निर्गुणाची उपासना कशी करणार. म्हणजे मानवाला असं वाटतं की आपल्यासारखं कोणतरी हवं ज्याची मी उपासना करू शकेन. जे त्याच्या विचारात नाही त्याच्याबद्दलची उपासना करणं त्याला जरा त्रास होतो, क्लेश होतो त्याला. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीमध्ये असं म्हटलंय, आणि त्या ओवीचा अर्थ अशा प्रकारचा आहे की सती जेव्हा जाते शेवटी नवऱ्याबरोबर, तर तिला जो काही त्रास होतो नवऱ्याबरोबर स्वतःला जाळून घ्यायचा म्हणूया आपण, तर तो जो आहे तो त्रास एकदाच होतो. पण जे योगी लोक आहे, जे हठयोगाचा अभ्यास करतात किंवा जे अभ्यास करतात, साधनेचा अभ्यास करतात, त्यांना तर म्हणतो रोजच त्रास होतो त्यांना. जोपर्यंत त्यांना आत्मतत्वाचा लाभ होत नाही तोपर्यंत त्यांना रोजच त्रास होतो. इतकं क्लेशकारक ते आहे. म्हणजे 12वा अध्यायामध्ये सगुण निर्गुण याच्यामध्ये जे आहे त्याचं विवेचन करताना परत ज्ञानेश्वर महाराजांनी जे आहे ते या कुंडलिनी योगाबद्दल ते किती कठीण आहे
हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे की इतकं कठीण तो योगाभ्यास आहे. तर असं जर निर्गुणाचा अभ्यास करणं इतकं कठीण आहे तर मग सगुण रूप सुलभ अति निर्गुण जानी न कोई. कबीर महाराज म्हणतात की सगुण रूप सुलभ अति निर्गुण जानी न कोई. सुगम आगम नमा चरित्र सुगम आगम नाना चरित्र सुनी सुनी मन भ्रम होई. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की परत परत जे आहे ते सगुणाचं तुम्ही ध्यान करत राहा, तुम्हाला जे हवं त्या ठिकाणी तुम्ही पोचाल. आता याचा अर्थ हा झाला की सगुण साकाराची उपासना जी आहे ती बेटर आहे. मग कोणी कोणता मार्ग घ्यायला हवा हा एक प्रश्न त्या ठिकाणी आहेच परत की कोणी कोणता मार्ग घ्यायचा. आता काय की समजा एका ठिकाणी खूप उंच बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये एक लिफ्ट आहे. तर कोणी एक लिफ्टच्या बाहेर जे आहे ते क्यू लागलेला आहे वरती जाण्याकरता. आणि एक मनुष्य आला, एक यंग मनुष्य आला आणि एक त्याचा वडील म्हणा तुम्ही किंवा एक वृद्ध मनुष्य आला, दोघं बरोबर आले. आणि त्या सुट्टीवाल्याला विचारलं की अमका हे कुठे आहे म्हणून, 5th फ्लोअर कुठे, अमका कुठे. तर तो काय करेल, तो सांगेल की तू असं कर की हो 5th फ्लोअर इथे आहे. त्या जो म्हातारा मनुष्य आहे त्याला ते लाईनीत उभं करेल आणि तो यंग मनुष्य असेल त्याला म्हणेल तू चालला जा जिन्यानी वरती 5व्या माळ्याला. त्याचा अर्थ असा झाला की डेस्टिनेशन तेच आहे त्या वृद्ध मनुष्याचं आणि मुलाचं, डेस्टिनेशन तेच. पण एकाला त्यांनी लिफ्टने पाठवलं, एकाला जे आहे ते त्यांनी गेला, तो म्हणजे पायऱ्यांनी गेला. तर सांगा तात्पर्य असं की कोणी कोणता मार्ग घ्यावा, जसं ज्याचं भावविश्व असेल त्याप्रमाणे तो जो आहे तो मार्ग त्यांनी घ्यायला हवा. जो भावुक आहे, जो इमोशनल आहे, ज्याला चटकन डोळ्यात पाणी येतं, चटकन त्याला जे आहे ते रडू येतं, चटकन त्याच्या अंगावर शहारे उभे राहतात, इमोशनल जो आहे त्याने जो आहे तो भक्ती मार्गाकडे जो आहे तो जावं. आणि जो ज्याचे इमोशन्स तेवढे नसतील त्यांनी जे आहे ते, शेवटी असंही म्हणतात की म्हणे हे वेगळे मार्ग नाहीच आहे, ज्याचा प्रादुर्भाव मार्ग एकच, डेस्टिनेशन एकच, फक्त ज्याचा प्रादुर्भाव जास्त असेल त्याला आम्ही वेगळं म्हणून दिलं. प्रादुर्भाव जर त्याचा असा असेल चिकित्सेचा तर त्याला ज्ञानी म्हणून तू तिकडे जा म्हणून असं म्हटलं. आणि ज्याचा इमोशन्सचा जास्त भाव आहे त्याला सांगितलं ठीक आहे भक्ती मार्ग म्हणून. पण आहे मार्ग एकच, वेगळं नाही. प्रादुर्भाव ज्याला आपण म्हणतो, म्हणजे योग म्हणा किंवा भक्ती म्हणा. योग कसा आहे म्हणजे 2+2=4 जसं मॅथमॅटिक्स असतं त्याप्रमाणे जीव ब्रह्म याचं जे आहे ते ऐक्य होणं हे योगामध्ये येतं. म्हणजे जुळण्याची प्रक्रिया आहे योगाच्या मार्गाने, ध्यानाच्या मार्गाने. म्हणजे जीवाच्या ब्रह्माशी मिळणं हा योग आहे. म्हणजे शरीराला धष्टपुष्ट करणं, योग करून शरीराला जे आहे ते सांधे ठीक करणं, डायबिटीस ठीक करणं हे ठीक आहे, हे व्यावहारिक भाग झाला त्याचा. पण मुख्य जो आहे त्याचा उद्देश जो आहे तो योगाचा आहे की जीव ब्रह्म ऐक्य हे योगाच्या यांनी झालं, ध्यानाच्या यांनी झालं पाहिजे. तसंच भक्तीचं सुद्धा असं आहे की भक्तीमध्ये प्रार्थना आहे, भक्तीमध्ये पूजा आहे, व्रत आहे, कैवल्य आहे, पण ते नवस पूर्ण करण्याकरता जी भक्ती नाहीये. म्हणजे मर जाऊ मांगू नाही अपने तन के कारण, मांगन से मरना भला असं म्हणतात कबीर महाराज. मांगन से मरना भला म्हणजे प्रपंचामध्ये पूजा अर्चा करून, भक्ती करून, प्रार्थना करून काय मागायचं शेवटी. तर म्हणे भजधातूचा अर्थ जो अर्थ आहे, भजधातूचा अर्थ आहे भक्तीमध्ये भजधातू आहे, त्याचा अर्थ आहे जुळणं, म्हणजे परमेश्वराशी जुळणं. म्हणजे याचा अपोजिट काय, विभाजित होणं. भजधातूचा जुळणं आहे, त्याच्या अपोजिट नाही. तर भगवंताशी जुळणं हे योग मार्गामध्ये येतं, हे भक्ती मार्गामध्ये येतं. आणि भक्ती मार्गामध्ये ते ही आपल्याला सोपी वाटते कारण की आम्हाला ती सवय व्यवहारामध्ये पाहण्याची, आणि जे व्यवहारामध्ये पाहण्याची सवय आहे ती प्रतिमा जर आमच्या समोर असेल, तो गुरु जर आमच्या समोर असेल तर ते आम्हाला थोडं इझी जातं. आणि म्हणून जे आहे ते आम्ही त्याची जे आहे ते भक्तीकडे जो आहे तो, आणि भक्तीच्या शिवाय म्हणजे सगुणाशिवाय जो आहे तुम्ही निराकाराकडे पोहोचू शकत नाही. म्हणून सगुण भक्तीच ही आवश्यक, योग्य, तोच एक मार्ग आहे सुरुवातीला, दुसरा नाही असंही मला म्हणायचं या ठिकाणी. म्हणजे काय शेवटी की सगुणाची उपासना प्रार्थनेने होते आणि निर्गुणाची उपासना ध्यानाने होते. म्हणजे अष्टांग योग वगैरे जे सांगितलेले आहे, ध्यान सांगितलेलं आहे, हे मुख्यतः निर्गुणाची उपासना. म्हणजे चित्तवृत्ती निरोधा हे जे पतंजलीचं जे डेस्टिनेशन आहे, सूत्र आहे, ते कसं आहे तर म्हणजे ते ध्यानाने तुम्हाला प्राप्त होईल.
तर अशा प्रकारे हे सगुण आणि निर्गुण याचा कन्सेप्ट काय आहे, ते एक कसे आहे, वेगवेगळं काय आहे, हे सर्व आपण या ठिकाणी पाहिलं. आता पुढच्या वेळेस जे आहे ते आपण पाहू की हा 12वा अध्याय जो आहे याचे जे पहिलेचे श्लोक आहे थोडेसे ते आपण घेऊ या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर परत वापस आपण कुंडलिनी योगाकडे, म्हणजे जे ज्ञानेश्वरीकडे जो 6वा अध्याय चालला आहे त्याच्याकडे येऊ. आता मी या ठिकाणी आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देऊन वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहम् न चक्षुश्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।